आयुर्वेदाच्या मतानुसार तीळ तेल हे सगळ्याच अर्थाने उत्तम तेल मानलं गेलंय। तेल हा शब्दच मुळात तिळापासून बनलाय। जे तिळापासून बनतं त्यालाच तेल म्हणावं असं आयुर्वेदानं सांगितलंय। कृश व्यक्तीला स्थूल म्हणजे जाडजूड बनवणं आणि स्थूल व्यक्तीला कृश म्हणजे स्लिम अँड ट्रिम बनवणं यासाठी तीळ तेलाचा वापर करावा असं ग्रंथात सांगितलंय। तीळसुद्धा शरीरामध्ये स्निग्धता निर्माण करतात, त्वचेला आलेला किंवा केसांना आलेला कोरडेपणा दूर करतात आणि म्हणूनच आपण तिळाचा उपयोग हिवाळ्यामध्ये न विसरता करायला पाहिजे। तिळाचा संधानकर असा एक वेगळा गुण आयुर्वेदात सांगितलाय। संधानकर म्हणजे जोडणारा। विशेषतः पूर्वीची कधीतरी कुठली तरी हाडं फ्रॅक्चर झालेली असेल, कुठेतरी आपटल्यानं पडल्यानं मार बसला असेल किंवा पूर्ण न भरलेला एखादा टेअर असेल तर हिवाळ्यात हमखास त्या हाडांमध्ये दुखणं जाणवायला लागतं। हाडं गोठवणारी थंडी जेव्हा पडते तेव्हा त्या थंडीत हाडांचं, पाठीचं, कमरेचं, मणक्याचं दुखणं हमखास डोकं वर काढतं। अशा वेळेला जे काही साधे उपाय हिवाळ्यातल्या सांधेदुखीत करायचे आहेत त्यातला एक महत्त्वाचा उपाय म्हणजे सांध्यांना तेलाचा मसाज करणं। फक्त बाहेरूनच तीळ वापरणं एवढंच नाही तर आहारामध्ये म्हणजे जेवणात सुद्धा काळे तीळ खाणं हे सुद्धा हाडांच्या मजबूतीसाठी गरजेचं आहे। तिळगुळाचे तूप घातलेले लाडू खाणं किंवा भाकरीला तीळ लावणं अशा प्रकारे तीळ पोटात जाणं गरजेचं आहे। फक्त इथं तुम्हाला पित्ताचा आणि उष्णतेचा त्रास नाही आहे ना हे थोडंसं आधी बघणं गरजेचं आहे।